आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते अमरावतीमधून। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या अन्य त्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन यासह विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा माझ्या अंत्य यात्रेसाठी तयार रहा, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग अपंगांना 6000 रुपये महिना मिळावा व इतरही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली होती। मग काय सांगाल, काय नेमक्या मागण्या होत्या? शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, दिव्यांगांचा 6000चं मानधन असेल, मच्छीमार आणि मेंढपाळ आणि दूध व्यवसायासाठी एक स्वतंत्र धोरण असलं, कारण धोरण असलं पाहिजे। हे शेतीविषयक पूरक व्यवसाय आपण देतो आहे आणि ते सुद्धा तोट्यात जात आहे। कलेक्टरचा पगार वेळेवर निघतं, मंत्र्याचा पगार वेळेवर निघतं, पण दिव्यांगाचा पगार 6-6 महिने का लेट लागतो? तेच विधवा महिलांचं सुद्धा तसंच आहे। आणि या सगळ्या मागणीसाठी आम्ही आज अन्नत्याग आंदोलन करतो आहे। बेमुदत आंदोलन आहे। एकतर मागण्या जर मंजूर केल्या नाही तर आमची अंतयात्रा काढण्याची सोय सरकारनं करावी। एक तर मागण्या मंजूर कराव्या, नाहीतर आमची अंतयात्रा करावी। अंतयात्रा निघाली तरी बेहतर मात्र हटणार नाही, असा इशारा जो आहे बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे। अमरगटा, साम टीव्ही, अमरावती। आणि आपण पाहतोय कडू यांनी आता अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले। आता यावर सरकार काय भूमिका घेतं आणि कशा प्रकारे या आंदोलनाची दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।